वेलकम आपला सेकंड व्हिडिओ यूट्यूबसाठी आपल्या सिरीजचा. तर लास्ट वीकला आपण जे टाकलं होतं त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला होता. त्यामुळे आता हे परत रेकॉर्ड करतो या जे आपण नेक्स्ट ट्रेड घेतले होते. तर इथं कोणता आपला टेलिग्रामवर मी तुम्हाला टाकला होता की NZD CHF मंडेला टाकला होता. पण मंडेला आपण ट्रेड घेत नाही. कारण की मंडेला मॅनिप्युलेशन असते मार्केटमध्ये आणि पोझिशनल ट्रेडर्स मोस्टली मंडे आणि फ्रायडे अवॉइड करतात फ्रेश पोझिशन घेण्यासाठी, बरोबर. तर इथं एंट्री काहीतरी होती जवळपास या लेवलला तुम्हाला टाकलं होतं, पण इथं आपण घेतली नाही आणि त्याचा एसएल उडाला. आय थिंक आणि हे पण सांगितलं होतं की त्याच्यामुळे आपण मंडेचा ट्रेड आपण अवॉइड करतो. परत सेम ट्रेड आपल्याला नेक्स्ट डे भेटला होता. इथे त्याच्यानंतर चांगली मूव्ह भेटली, पण परत हा आपण ट्रेड कॅप्चर केला नाही. त्यानंतर आपल्या जे चॅलेंज अकाउंटवर ट्रेड घेतला होता ते तुम्हाला मी सांगितलं की 10 तारखेला आपण NZD USD ट्रॅक करत होतो. NZD USD आपण बघू शकतो की तर हे डेलीचा झाला डाऊन ट्रेंड. तुम्ही विकली सुद्धा बघू शकता की विकली मध्ये पण डाऊन ट्रेंड आहे, डेली मध्ये डाऊन ट्रेंड आहे, 4 वर डाऊन ट्रेंड आहे, बरोबर. तर ह्यामध्ये आपण काय केलं की 1 वर बघितलं की थोडंसं साईडवेज मध्ये होतं, इथं अक्युमुलेशन होत होतं. इथं बायर्सची त्यांनी म्हणजे बायर्सनी इथं कंट्रोल घेतला आणि इथं सेल ज्यांनी केलं होतं फ्रेशवालं त्यांचा त्यांनी इथं एस सेल हंट केला. पण परत इथून परत सेलर्स एंटर झाली कारण की त्यांना हा रिटेस्ट भेटला होता चांगल्या लेवलचा, बरोबर. तिथून परत सेलर्सने हे घेतला आणि त्यानंतर आपण काय करू लागलो होतो की आपल्याला सेल साइड एंट्री पाहिजे होती, बरोबर. तर हा लेवल ब्रेक व्हायची आपण वेट करत होतो. मी तुम्हाला हे सुद्धा टाकलं होतं की हीच लेवल मार्क आहे बघा, वॉच आउट आल्या. तर इथं काय झालं, ही लेवल एक मार्क केलेली होती, हा वाला झोन. हा झोन तर मी आता नंतर रेट टेस्टच्या वेळेस मार्क केलेला आहे. तर हा वाला ह्या झोनचा हे जे आहे डेली एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, तर याच्या खाली आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. तर छोट्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर मी चेक केलं की आपल्याला एंट्री भेटू शकते का, की आपण मोस्टली काय करतो की 30 मिनिट किंवा 1 आवरच्या क्लोजिंग बेसिसवर आपण एंट्री प्लॅन करतो. त्यानंतर काय झालं, इथं मी RSI चेक केला की RSI एकदम वीक होत चालला होता. म्हणजे आपल्याला इथंच जे अर्ली एंट्री आहे इथं आपण प्लॅन करू शकलो असतो की ही सुद्धा लेवल ब्रेक होईल. कारण की ही लेवल ब्रेक झाल्यानंतर जर आपण ट्रेड घेतला तर थोडीशी आपली लेट एंट्री होणार आणि रिस्क रिवॉर्ड आपला बिघडणार. तर त्यावेळेस काय झालं की एक 2 घंटे ऑब्झर्वेशन केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढं साईडवेज गेलं तेवढं आपल्यासाठी चांगलं. तर इथं तुम्ही बघू शकता की तर 1 आवरवर आपल्याला ही कॅन्डल भेटली. तुम्ही बघू शकताय ही कॅन्डल बघितली ना तुम्ही, तर ह्या सेम कॅन्डलचा ट्रेड मी तुम्हाला प्रिव्हियस वीकला पण दिला होता की अशी जर कॅन्डल बनली असेल आणि मार्केट जर वीक असेल तर मोस्ट ऑफ द टाइम मार्केट ही कॅन्डल फिल करते. त्यामुळे मी काय केलं की इथेच एंट्री प्लेस केली आणि तुम्हाला सांगितलं की सेम आपला हे बनलेला आहे. आय थिंक टेलिग्रामवर टाकलं होतं ना. हा रिमेंबर म्हणजे सेम आपला जो प्रिव्हियस पॅटर्न होता तोच बनला होता, बरोबर. त्यानंतर आपलं टार्गेट काय होतं मोठ्या टाइम फ्रेम नुसार, तर 4 आवरवर आणि वन डे वर आपण चेक केलं की त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट करायला अजून जवळपास कोणताच नाहीये. तर जो आहे तो आहे खाली वीकलीची जी डिमांड झोन आहे तुम्ही पाहू शकता, आहे वीकली डिमांड झोन. त्यामुळे आपण ते टार्गेट ठेवलं होतं आणि इथं एंट्री प्लेस केली मी. त्यानंतर आय थिंक मार्जिनचा काहीतरी प्रॉब्लेम होता न्यूजमुळे, 7च्या आसपास काहीतरी न्यूज होती ना, त्यामुळे आपण इथं बहुतेक फक्त 66 काय तर 60 का $66 रिस्क प्लॅन केली आणि तेवढ्याच रिस्क नुसार आपण इथं ट्रेड घेतला होता. आणि हा वाला एक एसएल होता आणि मी एक पोझिशन घेतली होती ज्यासाठी मी इमिडिएट हे जे हाय आहे तो वाला एसएल ठेवला होता. बट आपण पोझिशन जास्त ऍड करू शकलो नाही म्हणून मी हा एसएल ठेवला आणि हे वाला टार्गेट ठेवलं. त्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे कंटिन्यू तिथून तर फॉल आलाच
परत आपल्याला नेक्स्ट डे मध्ये चांगला फॉल्ट मिळाला आणि आय थिंक आपला अकाउंट बॅलन्स इक्विटी 500, हा हो 11 तुम्हाला टेलिग्रामला टाकलं होतं ना. येस, 513 काहीतरी रिलीज झालं होतं. 500 आय थिंक 20-30 पर्यंत गेलं होतं. त्यानंतर काय झालं, नेक्स्ट डे जे आहे 12 तारखेला पुल बॅक आला. त्या पुल बॅक मध्ये मी काय केलं की इथं या लेवलला काहीतरी मी या लेवलला कुठेतरी पोझिशन ऍड केली होती 12ला आय थिंक, हा इथे जी मी या लेवलला तुम्हाला सांगितलं होतं की थोडीशी बुक करणार आहे. 0.20 इथं बुक केली, परत इथं 0.30 ऍड केली या छोट्या स्टॉप लॉसनं. त्यानंतर काय झालं की आपला हा स्टॉप लॉस हिट झाला छोटावाला, कारण की ती अर्ली एंट्री होती आणि मी जस्ट ट्राय करत होतो की आपल्याला जर इथूनच बेरिश रिव्हर्सल भेटलं तर आपण ट्रेंड राईड करू. बट आणि हा जो आपल्या फर्स्ट पोझिशन आहे त्या पोझिशनचा स्टॉप लॉस होता सीटीसी. इथं आपला ऑलमोस्ट सीटीसी होणार होता, पण त्यानंतर मी चेक केलं की इथून ही लिक्विडिटी ग्रॅब झाली या लेवलची आणि या झोनच्या नंतर परत बिअर्सनी इथं कंट्रोल घेतला आणि मग या कॅन्डलच्या ह्याला क्लोजला मी इथं ट्रेड टाकला होता आणि तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या अकाउंटवर पण ट्रेड घेतोय. आणि मग आपले काही मेंबर्स पण आहेत, त्यांनी पण इथं ट्रेड घेतला होता आणि त्यांनी पण इथं ट्रेड प्लेस केला आणि मी माझ्या त्या दुसऱ्या अकाउंटवर एका लॉटनं ट्रेड प्लेस केला आणि त्यानंतर आपल्याला एवढा फॉल भेटला. आणि मी फ्रायडेला मॉर्निंग मध्ये आपल्या चॅलेंज अकाउंटचं बुक केलं, कारण की आपला असंही गोल्ड वीकचा जे आहे ते 2x करणं होता, त्यामुळे तिथं बुक केलं आणि एंड केला ते वीक. तर आता बघू नेक्स्ट वीकचे आहेत 2-3 मी ट्रेड फाइंड केलेले, ते अपडेट करतो मी ग्रुपमध्ये टेलिग्राम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे टाकतो. थोडीशी तब्येत खराब आहे. बाकी टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो मी तुम्हाला.